नमस्कार. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही गोव्याला गेलो आहे. तर घरी येऊन फ्रेश झालो, जेवण केलं आणि दुपारनंतर निघालो होतो बाहेर. आज आम्ही सगळी मंदिरं बघणार होतो. तर पहिल्यांदा गेलो होतो शांतादुर्गा मंदिरामध्ये. गोव्यातल्या मंदिरांचा परिसर खूप शांत असतो. तर मला हे मंदिर खूप जास्त आवडलं आणि या मंदिरांच्या समोर एक कुंड असतं पाण्याचं. काय माहिती इकडे कसं काय, पण प्रत्येक मंदिराच्या जवळ हे दिसत होतं. इथला परिसरसुद्धा खूप शांत होता. तो परिसर आम्ही थोडा फिरलो. त्यानंतर गेलो होतो नागेशी मंदिरामध्ये. इथे सुद्धा सेम शांतता होती. मिडवीकमध्ये गेलो होतो, त्यात दुपारनंतर गेलो होतो, त्यामुळे गर्दी काही नव्हती, शांतता होती. थोडा वेळ तिथे थांबलो आणि त्यानंतर पुढे गेलो होतो मंगेशी मंदिरामध्ये. इथला परिसरसुद्धा खूप छान शांत होता. प्रसन्न वाटलं या मंदिरात जाऊन. इथे पहिल्यांदा आम्ही आलो होतो तेव्हा हे असं काही नव्हतं, पण यावेळी आता हे वरती पत्रे वगैरे घालून समोर केलेत वाटतं. हा परिसरसुद्धा थोडाफार फिरलो. एकदम शांतता होती, मन प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर याच्या बाहेरच थोडं शॉपिंगसाठी दुकानं होती, तिथून थोडीफार शॉपिंग केली. फ्रीजसाठी मॅग्नेट घेतला आणि पुढे आम्ही ओल्ड गोवा चर्चला गेलो. जायला लेट झाला होता आणि 5च्या आधीच हे चर्च बंद झालं होतं, त्यामुळे बाहेरूनच फिरलो. संध्याकाळचा टाईम होता, मस्त असा सनसेटचा व्ह्यू एन्जॉय केला आणि समोरचा चर्चसुद्धा बघायला गेलो होतो. तिथेसुद्धा प्रवेश बंद होता, त्यामुळे बाहेरूनच फिरलो, फोटोज क्लिक केले आणि घरी जायसाठी निघालो. घरी गेल्यावर बघितलं माझा भाऊ पेंटिंग करत होता. खूप छान पेंटिंग काढत होतो. हे छान असं रामांचं चित्र काढलं होतं. त्यानंतर काकूने मस्त असं जेवण बनवलं होतं, प्रॉन्स बिर्याणी, तर एक नंबर झाली होती.